आज आम्ही चाललो आहे राजकोटला. ही आमची आई आहे, हिने ट्रिप स्पॉन्सर केली आहे आम्हाला. तर आम्ही सगळे फिरायला चाललो आहे, पूर्ण फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली. काय अर्धे लोक दुसऱ्या डब्यात आहेत, अर्धे लोक तर सकाळपासून टाईमच नाही भेटला. खूप दमलेलो, झोपलेलो, ट्रेन पण लेट झाली. आता आम्ही दुसऱ्या आणि आता सगळे बसले तिथे. सगळे दमलेले आहेत. हे आमचे बाबा, नाना, ही आमची आई, ही आमची वैदू आणि आणि अजून आले झाले ते दुसऱ्या डबऱ्यात. तर आता मग आम्ही उतरू आता 5-6 तासांनी तुम्हाला लावतात. काय बोल त्याला दाखवलं बाय करायला एंडिंग. ए नाना बाय बोल. बाय 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 बाय. सो गाईज आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्हाला पोचायला अजून 2 तास आहेत. सो आता 2 का 3 तास आहेत. तर आता आम्ही जरा झोपतोय जेवल्यावर आणि मग आम्ही ट्रेनमधनं उतरू. मग सगळी फॅमिली एकत्र येईल कारण का आता 2-2 डब्यांमध्ये आहेत फॅमिली. तर मग तेव्हाच भेटूया. बहुत मजा आएगा गाइज, पूरा ब्लॉग देखना गाइज, लाइक एंड सब्सक्राइब भी करना गाइज, फॉलो भी करना. सो गाईज आता आम्ही राजकोटला उतरलो आहे. रात्रीचे 1 वाजून गेले आणि आता आम्ही वेटिंग रूममध्ये थांबलो आहे. भरपूर जण आहेत वेटिंग रूममध्ये. बघा ते सगळे वेट करत आहेत. तिथे अर्धी जणं बसलेत, इथं बसलेत, इथं बसलेत. तर आता आम्ही वेट करतो आहे सकाळ व्हायचा. मग सकाळ झाल्यावरती आम्ही बघू पुढे काय होतं ते तुम्हाला सांगेन. तुम्ही आहेत कोण? आता आम्ही टमटम केली आहे. टमटम 2 टमटम केले. बाय बाय आई. आता आम्ही 2 टमटम केले. जाम थंडी हो जाम थंडी आहे आणि आम्ही आता चाललो आहे टमटममध्ये असून वीरपूरला दर्शनाला चाललो आहे. हां म्हणजे दर्शन पण करू आणि फिरू पण. सो बाय बाय. वीरपूरला भेटूया. आता आम्ही एकदम पकडून बसतो. आता आमचे पप्पा मारतील आणि आम्ही 3 माकडं दिसत आहे गांधीजीची. चला बाबा बाय बाय बाय. फोल्डेड करायचं. सो गाईज आम्ही फायनली हॉटेल घेतलं आहे आणि आता आम्ही झोपतो आहे. सकाळचे वाजले 5. आता आम्ही झोपू आणि डायरेक्ट आम्ही 10-10:30 उठू. आता उद्या डिले होणार आहे बट तर ठीक आहे. आता झोपतो. हॉटेल वगैरे भेटलं आहे. बाय. उद्या सकाळी भेटूया. आम्ही परत टमटममध्ये बसलोय. आता आम्ही चाललोय मंदिरात चाललोय. परत बसलोय. शॉर्ट घ्यायला विसरली पूर्ण फॅमिली सोबतचा. तर आता डायरेक्ट मंदिरात जाईल. गुड मॉर्निंग. इथे सगळ्यांचे फोटो चालू आहेत. हे बघा तिथे फोटो चालू आहेत. इथे मम्मी बसली पाकिटांवर लक्ष ठेवायला. या आमच्या आई माझं ऐकतायत. आणि हा मंदिर खूप सुंदर मंदिर आहे. वाव म्हणजे एकदम पीसफुल वाटतं आहे आणि खूप मस्त वाटतं आहे. भयंकर म्हणजे मला पहिल्यांदा मंदिरात येऊन एवढी खुशी होते. आणि इथे बघा किती हिरवं आणि किती स्काय आणि किती भारी आहे. काही माझी मम्मी जाम हवा सुटली आहे आणि हे सगळे आई आहेत. इथं पण आई आहेत. यो आमचा नाना आहे, यो आमचा गणेश आहे. हे सगळे तिथं फोटोच चालू आहेत. फक्त फोटो चालू आहेत. आता फक्त फोटो सेशन चालू आहे. बाकी काय नाही. रास फोटो काढणार आहे. आई कसं वाटतंय? ब्लॉगमध्ये बोला काहीतरी. भारी वाटते, मस्त आहे, बघण्यासारखं. या बघायला. आम्ही तुम्हाला ॲड्रेस देऊ. आणि आमच्या आई बघा हसा ना अशी मोठीच वाई. आणि नुसते फोटो चाललेत. बाबा फोटो काढून कोणच जमत नाही. आणि खूप सुंदर मंदिर आहे. खूप सुंदर आहे. खूप हे बघा हे मंदिर आहे म्हणजे एकदम अयोध्या थीम सारखं आहे. आणि एवढं भारी वाटतंय ना, मन प्रसन्न झालंय असं. हे बघा हे माझे पप्पा आहेत. पप्पा नाही आहेत, दादा आहेत. दादा आम्हाला पप्पा ना लहानपणी बोलायचे मॉल बिलमध्ये गेल्यावर मला दादा बोला. काय प्रगती. आणि हे दादा आमचे पण दादा आहेत आणि ह्याचे पण दादा आहेत. मोठे दादा आहेत ना आपले पप्पा आणि ह्याचे पण दादा आहेत. सगळ्यांचे दादाच आहेत.
बोला बोला. हां मॅचिंग झालेत आणि आमच्या पप्पाचे मामा आहेत आणि ती मामी आहे. बघू मामी. मी नाको आहे. अर्धे जण इकडे अर्धे जण तिकडे झालेत. तर आम्ही गार्डनमध्ये बसलो आहे आता. त्याच मंदिराच्या गार्डनमध्ये बसलो आहे. संध्याकाळी इथे खूप चांगलं वॉटरफॉल वगैरे बघायला भेटते, लाईटिंग वगैरे, म्हणून थांबलो आहे. तर आता आम्ही ते सगळं बघून जेवूनच मग हॉटेलवरती जाऊ. तर आता बसलो आहे, आता खेळू थोडं. खूप गप्पा मारल्या, ब्लॉग काढायचा टाईमच नाही भेटला. हो रील्स पण काढल्या. तर आता कुठे खायची आठवण झाली आमच्या इथे गुजराती भाजी खायची त्याच्या घरी बनायचं. तो आज दुसरा दिवस आला आहे. काल कायच काढायला जमला नाही. काल आम्ही पूर्ण दिवस त्याच मंदिरात होतो. एवढं तिथेच थांबलेलो. मग जेवलो वगैरे, मग रूमवर येऊन झोपलो. आता सगळ्यांनी चेकआउट केलं आहे. इथे चहा पितोय नानाची आणि हे सगळे थांबलेत. रूम चेकआउट केले आम्ही, सगळे थांबलेत. तो नाना तिथे चहा पितोय. बाबा हाय बोला. आणि आतमध्ये चेकआउटच चाललं आहे. आता आम्ही परत चाललो आहे राजकोटला. मग राजकोटला जाऊन काय करतो ते तुम्हाला मी नंतर. मंदिरात आलो आहे. कुठला मंदिर आहे ते आम्हाला पण नीट माहिती नाही आहे. बट इथे काय गुजरातमध्ये ते ऑटोवाले जसं सांगतायत तसं आम्ही करतो, बिकॉज आम्हाला इकडचं काहीच माहिती नाही आहे. तर आता आम्ही चाललो आहे त्या मंदिरात. बघू कसं आहे. कालचा मंदिर तर खूप मस्त होता. आजचं मंदिर कसं आहे बघूया. आम्ही गेलेलो जलाराम बापूच्या मंदिरात मोबाईल वगैरे अलाउड नव्हता. मोबाईल वगैरे घेऊन ठेवलेला. तर जलाराम बापू कोण आहेत ते मी ते तुम्हाला फोटो आहे हे आहेत जलाराम बापू. तर ह्यांच्या मंदिरात आम्ही गेलेलो. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. मी बाहेर तुम्हाला दाखवलं. आणि एकदम म्हणजे स्ट्रिक्ट आहे. थोडं लाईन वगैरे जायचं, चप्पल काढायचे, हात धुवायचे, मोबाईल ठेवायचे. मग आता आम्ही सगळे आलो आहे तिथे या मंदिरात, भुवनेश्वर मंदिरमध्ये. आता बघूया, सगळे देवदर्शनच चालू आहे. हो आपण नेक्स्ट टाईम आपण जाऊ फार्माजला. देवदर्शन घेऊ. फार्माजला जाऊ. नुसतं गुजरातला येऊन देवदर्शन चालू आहे. पप्पा बोलतात झूला जाऊ. झूला उगवता तारा आलेला आहे, तो दाखवा त्यांना. कोण तारा उगवता? पिंक कलरचा उगवता तारा आहे आमच्याकडे. दमलो बाबा, घरी जाऊन झोपणार नाही. आणि आता आज रात्रीची आमची ट्रेन आहे. आता दिवसभर आम्ही फिरणार आहे, मंदिर वगैरे करतोय आणि यांचा टाइमपास चालू. येणार नाही तात तुला. माझ्या मम्मीला बघा काही. माझी मम्मी बघा कशी गुंडी बनून आली आहे. एक्सक्यूज मी, क्या नाही. हां हां चलो बाय बाय. आम्ही ज्या मंदिरात आलो आहे तो मंदिर. इथे बघा आता सगळे येत आहेत आणि किती मस्त ओम नमः शिवायची मूर्ती आहे. एक नंबर. वैतागले इथे वेट करून त्या बायकांची शॉपिंग. चला चला बसा पटापटा, अजून करायचं आहे. आम्ही टमटममध्ये बसलो आहे आणि आता हे लोक शॉपिंग करत होते. आता आले. आता आम्ही जाऊ दुसऱ्या मंदिरात, स्वामीनारायण मंदिरमध्ये जातो आहे आता. तर स्वामीनारायण मंदिरमध्ये बाय. बसा बसा आता आम्ही पोहोचलो आहे स्वामीनारायण मंदिरात. मंदिर बघा. हे मंदिर आहे. आता आम्ही आतमध्ये जाऊ. आमची एक रिक्षा आली, एक येते आली ना. नारायण मंदिर. सगळे या ना पटापटा ब्लॉगमध्ये. कुठे गेले सगळे? ते असं प्रसाद देतात का आणि निघा तसं करताय हाय करून. ते पोचलं देतं का? हां बघा, वन साईड हिरो. ही वाव आतमध्ये बघ. हे बघा वाव.
हे बघा हा व्हाईटवाला मंदिर किती सुंदर आहे. भारी वाटतं ना. मी पण भारी वाटते आज. आम्ही आहे स्वामीनारायण मंदिराचे आणि हे बघा हे मंदिर आहे. या मूर्त्या आहेत. मंदिरचं वर्क पण पूर्ण देवांनी भरलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. मंदिरात पूर्ण वर्क आहेत. तो आता आम्ही चाललो आहे राजकोटला डायरेक्ट. इकडे फिरलो वगैरे, मजा आली खूप. खूप मजा आली. आणि म्हणजे आम्ही ब्लॉग काढायला विसरून जातो. आमच्या फोटोमध्ये आम्ही फोटो एवढे काढतो ना, कारण का घाई आहे खूप आम्हाला. तर दणादण फोटो खेचले आणि आता कसे आले तर काय माहिती. भेटतील कधी ते पण माहीत नाही. जाम रिक्वेस्ट करायला लागते आयफोनवाल्यांना फोटोसाठी. आणि हा बघा गणेश आमचा रागवला आहे तर पप्पा त्याला म्हणत आहेत. ते बघा त्याचा रागवला आहे आणि पप्पानीच त्याला मारलं आहे म्हणून तो रडतोय. आणि हे सगळे चालत आहेत. तुमच्यामध्ये नाही चल स्वतः फोटो काढतो. तर आता डायरेक्ट भेटूया राजकोटला. आम्ही आलो आहे रूममध्ये. राजकोटला आलो आहे म्हणजे रूम घेतली आहे. आता थोडा आराम करू आणि मग कुठेतरी जाऊ प्लॅन करू. आणि ते सगळे बसलेत नुसता गोंगाट चालला. मीटिंग होती आता. कसली मीटिंग? हां कुठे जायचं त्याची मीटिंग होती. आणि ही मी पण. सो गाईज आता आम्ही चाललोय. एक झू आहे इथे एक राजकोटला. तिथे झू बघायला चाललोय. तर आम्ही सगळे चाललोय इथे. यांची तयारी चालू आहे. आई आमची तयार होऊन बसले. प्रगती पण तयार आहे. आणि स्टेटसवाल्या काकू तयार होत आहेत स्टेटस टाकायसाठी. आणि सगळे तयार होऊन बसलेत. आता आम्ही आलोय प्राणी संग्रहालयात इथे गुजरातला राजकोटमध्ये. हे आहे प्राणी संग्रहालय म्हणजे तर आता आम्ही बघू तिथे जाऊन प्राणी. तसे आमच्याकडे खूप प्राणी आहेत. ही आहे लोंबडी, ही बघा, ही आहे घूस, ही आहे, ही कुठला प्राणी जाऊ दे. ही बघा ही आहे घुबड. आणि हे मोठ्या लोकांना आम्ही काय नाही बोलत बाबा. नाना. आणि घोडा आहे हाती. घोडा आणि मी मांजर नाही मस्त. आणि ही तर मी वाघ. वाघ. बघू केवढूसा वाघ. आता खरं मध्ये जाऊन दाखवते. आम्ही आहोत पार्कमध्ये. इथे ना आम्ही फिश बघायला आलोय. हा बघा हा आहे एंजल फिश. हे एंजल आहेत. परत नाही तर हे एकदम छोटे. हे एका जागेवर बसतात. हे हालत नाहीत. त्या लोकांच्या मनावर आहे. त्यांना बसायचं असेल बसतात. हे तर तरंगतात. आणि हे आहेत चिटलेड आणि मासे. काय नाव? चिटलेड काय माहिती. हे लॉबस्टर तर दिसतच नाहीत. आणि हे गोल्ड फिश आहेत. मस्त आहेत ना. हा पूर्ण असा हे मगर दिसली आहे. समोर दिसले ना. ही बघा कॅमेरा दाखव यांना. ही मगर आहे. कुठे गेली? तिथे पुढे पण आहे. ती 4 आहे. तिकडे मगरमच्छ सर्वात मोठा आहे. मस्त आहे ना. टायगर आहे. कुठे? ही टायगर मध्येच मोर आहे. कुठे बाबा मोर? त्याला पकडत कसं नाही? पकडत का नाही त्याला? तो बघा पिसारा फिरवतोय. पळल त्याला खायला टाकला. हा बघ हा मोर आहे. पण माझा कॅमेरा चांगला नाही. बट इथे मोर आहे. कुठे? तिकडे गेला झोपायला. आता आम्ही चाललोय घरी. खूप जमलोय चालून प्राणी बघून. आणि म्हणजे प्राणी म्हणजे काय डिअर आहेत, माकड आहेत, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. बट अर्धे नॉर्मल आहेत. अर्धा आम्ही काय नवीन एक्सपिरियन्स केलं. नवीन प्राणी बघितले. मोठे उंदीर वगैरे बघितले पाण्यातले वगैरे. खूप मजा आली. वाघ तर मी दाखवला व्लॉगमध्ये. एक नंबर. व्हाईट टायगर, ऑरेंज बेंगाल टायगर तो सगळा बघितला आम्ही. आणि एवढं भारी वाटलं. आता फक्त एकच हे झालं आहे. चालून पाय दमले आहेत. आणि आम्ही पण. तर आम्ही जाऊ डायरेक्ट रूमवर
आणि झोपू. नाही आता तर रूमवर गेल्यावरती दाखवतो. संध्याकाळचा अजून काही प्लॅन फिक्स नाही आहे. आता वाजले दुपारचे 4. हे तू उलटा काढायला घातलं. 5 घातलेत. 5 वाजलेत आता संध्याकाळचे. तर जाता आता 6 वाजतील. मग बघू रात्रीचा काय प्लॅन. कारण का आमची ट्रेन आहे 3 वाजता रात्री. आणि 3 वाजता आम्ही रात्री ट्रेनमध्ये बसून मग जाणार आहे. रूमवर आलो आहे. म्हणजे आम्ही रूममधनं निघालो, रिक्षा वगैरे आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता सगळे बसले आहेत. म्हणजे सगळे झोपलेलेच आहेत. सगळ्यांना थकल्यासारखं झालं आहे. त्या झूमध्ये एवढं चाललो आहे आम्ही. 3 तास चाललो आहे लगातार. पानकोंबड्या, बिबड, वाघ ही सगळा बघून झाला. आता आम्ही झोपतो म्हणजे जरा बसतो. आता संध्याकाळचा अजून काय प्लॅन नाही. प्लॅन झाल्यावर तुम्हाला दाखवेल. आपण जिथं असतो तिथं गोंगाटच असतो. तर आता आम्ही झोपलेलो सगळे जमलेलो. तर आता जेवायला चाललो आहे. हे सगळेजण आम्ही आता बघतो चांगला हॉटेल आणि जेवायला जातो. मग परत आराम करू. मग परत ट्रेन आहे आमची. आता जेवतो. जेवायला काय दाखवतो. इथे गुजरातमध्ये थालीशिवाय काय चांगलं भेटत नाही जेवायला. आणि सगळं गोड जेवण आहे. ते आम्हाला जमत पण नाही. पण तरी खायचं. आता प्रत्येक सिटीचं एक असतं स्पेशल डिश. तर खावं लागतं. तर आता आम्ही खातो. तर आम्ही जेवायला आलो. थाल्याच खातो. एक म्हणजे अर्ध्या लोकांनी पंजाबी घेतली आहे, अर्ध्या लोकांनी गुजराती थाली घेतली आहे. पंजाबीमध्ये थोडं तिखट असेल म्हणून. आणि ज्यांना गुजराती जेवण खायचं आहे ते गुजराती खातो. तर आता पंजाबी थाली आलेली आहे. त्या टेबलवर आहे. पण आता माझ्या टेबलवर येईल तेव्हा मी दाखवेल. अजून आमच्या टेबलवर आलं नाही. जेव्हा माझ्या टेबलवर येईल तेव्हा मी तुम्हाला. मम्मीने गुजराती घेतली आहे, मी पंजाबी घेतली आहे. तर दोन्ही थाल्या दाखवेल. आणि रिजनेबल रेट आहे. तुम्ही येऊन खाऊ शकता. हॉटेलचं नाव पण सांगू. ही आमची पंजाबी थाली आली आहे. याच्यात डाळ आहे आणि पनीरची भाजी आहे. आणि काय होतं का आणि एक कसली तरी भाजी आहे. आणि 2 चपात्या, पापड आणि हे आहे. आणि ही बटर मिल्क. आणि ही आहे गुजराती थाली. त्याच्यात डाळ खिचडी आहे, ही चणा आहे आणि ही पनीरची भाजी आहे, ही कोबीची भाजी आहे आणि हे आहे आणि ही कढी आहे. सो गाईज आता आम्ही जेवलो आणि एवढं भारी जेवण होता. म्हणजे असं घरातलं आपण जेवतो ना तसं. आणि अनलिमिटेड होतं. तर आम्ही काय एवढं खाल्लं नाही. बट 3 चपात्या, थोडा भात वगैरे खाल्लं. हे जेवण कसं होतं आई? छान आहे. मस्त. आईने कुठली थाली? तुम्हाला आवडलं की नाही ते मला माहिती नाही. आम्हाला सगळ्यांना आवडलं. गुजराती थाळी. तिने गुजराती थाळी घेतलेली, तिला आवडली. आणि गुजराती पंजाबी थाळी घेतलेली. पंजाबी पण भारी होती. पण गुजराती हे लोक बोलतात जरा जास्त चांगली होती. आणि मी पण टेस्ट केली तर गुजराती जास्त चांगली होती. कारण गुजरातमध्ये स्पेशालिटी गुजरातीच आहे. पंजाबी खाऊन काय करणार आहे आपण. तर तरी दोन्ही थाळ्या चांगल्या होत्या. आणि हिने घेतलेले गुजराती घेतलेली त्या राया जाम होत्या. हां, हिला राया जाम वाटल्या. रिव्ह्यू द्या कसं होतं जेवण. तुम्हाला आवडलं जेवण? आमची आई काय बोलतच नाहीत जास्त. आई फक्त झोपतात. रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू जेवणाचा मस्त ना. मला तर जाम आवडलं. सो गाईज आता आम्ही पोचलोय राजकोट स्टेशनला. हे बघा स्टेशन आहे. अजून आतमध्ये नाही गेलो. चहा पियाला थांबलो आहे. आता चहा पिऊन सगळे बसले कसे लागलेली. मच्छर सगळे बसले आणि आम्ही आत्ताच झोपेतून उठलो आहे. तसेच आलो आहे उठून. आता चहा वगैरे पिऊ. मग आमची ट्रेनमध्ये बसल्यावर भेटू. आणि मग आम्ही डायरेक्ट उद्या पोचू. उद्या म्हणजे 24 तासाच्या वर 14 तासाची ट्रेन आहे. तर डायरेक्ट आम्ही उद्या घरी पोचू. बोरिवलीला पोचू. मग बोरिवलीवरनं घरी कोलशेतला. मग सगळे बोरिवलीवरनं आपापल्या घरी जातो. तर आता आम्ही पोचलो राजकोटला. पुढचं बघू आता काय. आता पितो आम्ही चहा. आई बघ बाय अगर हसणे. आमची ट्रेन यायला अजून 1 तास आहे. 1 तासाच्या वर. सगळे बघा कसे बसले. हे बघा इथं आई. इथं बघ लाजते. ते बघा आणि वळकून पण नाही. सगळे आकडले
जाम थंडी वाजते गुजरातला. आणि फॅनच्या खाली बसले आम्ही. आणि हे बघा मागं बघा पप्पा आमचे, मम्मी पण चादर घेऊन बसले. सगळे असे फक्त बाबाला थंडी वाजत होते. बाबा थंडी वाजते. स्वेटर घालून बसले. तिचा आई झोपले. आई झोपली आमची. आता डायरेक्ट आपण ट्रेनमध्ये भेटू. मला काहीतरी दाखवते. बघू बाबा. बाबा इथं बघा. ओ इथं बघा. इथं ओळखायलाच नाही ते. या सगळ्यांनी चादऱ्या काढल्या आहेत आणि हे बघा हे तिघी बघा. आणि मी तर फक्त एक शॉल गाईज. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. आता वाजलेत रात्रीचे 3 आणि आता आम्ही सगळे झोपतोय. हे बघा हे सगळे झोपताय. झोपायची तयारी चालू आहे. प्रगती झोपली आहे बघा. हाय कर. हाय कर ना. आणि अर्धे लोक आहे ना ह्या ह्याच्या मागे म्हणजे बाजूच्या ह्याच्यात आहेत कोचमध्ये. आणि आता आम्ही झोपतो. आम्ही आता झोपून उठलो. फ्रेश वगैरे झालो आणि आता सगळे नाश्ता करत आहेत. हे बघा त्यांनी इडली घेतले आणि मी पोहे घेतले आणि यांचं खाऊन झालं. आणि अर्धे लोक आता बाजूच्या डब्यात आहेत म्हणजे बाजूच्या साईडला आहेत. ते लोक पण इडलीच घेतले त्या लोकांनी पण. तर इडली एवढी खास नाही पण पोहे मस्त आहे. ओ लेला काय ल. आता आमच्याकडे ना आम्ही हे खेळतोय नाही अंकल. आम्ही अंताक्षरी खेळतो आणि आम्ही लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों वर्ष के सवेरा जब हुआ तो फूल बन गए जो रात आई तो सितारे बन गए. गए गए गणपत बजा. ए कुछ भी ले भाई आता छोड़ी. ए वरनं बोल ना. गणपत यायला पाहिजे ती बघत बसले. ए गणपत चल दारू ला. पुढचं बोला रे. ल नको सारखं सारखं आम्हाला. ल आला ल. प्यार तुमसे कर बैठे. ये नया गाना बोलो यार. आई बोला. झोपू नका बोला आई. आई बोलल्या आई बोलल्या. क्षमा पायाला घागरू कशावर गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडून चैताचे महिन्यान चैताचे महिन्यान गाय तुझं देऊल साजतय. गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. हिरो की अडी पाहिजे. ओटाची लाली कानाची भाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको गुलाबी साडी बस.
कशी लाली लाली गालान फुलली लाडाने तुझ्या जीव हा माझा अजून भिजून जाय सुखाच्या सरी आईल्या घरी आईची कृपा हाय नजर लागो ना कुणाची माझं इतकंच मागणं हाय आई एक विरा माझी एक विरा माझी उभी पाठीशी हाय आई एक विरा माझी उभी पाठीशी हाय. आता आम्ही विरारला पोहोचलोय आणि खूप गर्दी होती ट्रेनमध्ये पण काही दाखवता आलं नाही. आम्ही सगळे झोपलेलो ट्रेनमध्ये जेवलो वगैरे झोपलो मग त्याच्यानंतर उठलो आहे तर अर्ध्या तासात आम्ही पोहोचू बोरिवली स्टेशनला. मग बोरिवलीवर सगळे आपापल्या घरी जातो. बघा आता जरा गर्दी कमी झाली आहे. ही आपली गँग इथं हे बाबा इथं बसलेत. बाबाला बरं नाही हो बाबा गुजरातची ट्रिप घरी घेऊन चालले. एकदम अवतार झालेत बाबा. तुला वाटते असं वाटतं एकदा फेटे ते आम्ही आता सगळे बसलो आहे. आता उतरायच्या तयारीत बॅग काहीच. आता आम्ही बोरिवली स्टेशनला पोचलो आहे सगळे आणि आता आम्ही सगळे ओला बुक करून घरी जाऊ एकेकाच्या. तर आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. सगळे बाय बोला. बाय बोला सगळे. बाय.